आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय ग थंडी वाजते का तुला? होय। हे घाल, मी तोपर्यंत एसी बंद होतोय का ते बघून येतो। धर। जोशी साहेब, इतक्या रात्री कसा काय कॉल केलात? अहो तुमच्या सुनेचा म्हणजे राधिकाचा फोन येऊन गेला। काय? मगाशी मी फोन उचलू शकलो नाही, थोडासा बिझी होतो। काही काम होतं का? नाही म्हणजे मी तिला फोन करतोय पण त्यांचा फोन लागत नाहीये। बाकी घरी सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं व्यवस्थित आहे। मी तिच्याशी बोलते आणि कळवते तुम्हाला। बरं बरं ठीक आहे, चालेल। थँक्यू। रोहित, रोहित, काय गाई? रोहित, राधिकाने त्या अरविंद जोशींना फोन केला होता इतक्या रात्री। व्हॉट? एक मिनिट, पण राधिका तर आमच्या खोलीत नाहीये। मला असं वाटतं की ती नायशाच्या खोलीत असेल, मी बघून येतो। बघ। संगीता, राधिका मॅडम कुठे आहेत? मॅडम, राधिका मॅडम आणि ऋषी सर अजून घरी आलेच नाहीयेत। हो मॅडम। इतकी रात्र झाली आणि अजूनही दोघं घरी नाही आलेत। आई, अगं राधिका वरती पण नाहीये। कसे असतील? दोघं मॉल मधून अजून परतच आलेले नाहीयेत। मुळात माझंच चुकलं, मी परमिशन द्यायलाच नको होती। इतक्या रात्रीपर्यंत कधी कोणी मॉल मध्ये शॉपिंग करतं का रोहित? एवढ्या मोठ्या मुलीची आई झाली पण राधिकाला अजून अक्कल आलेली नाहीये। अगं पण ऋषीला कळायला नको? एक साधा फोन करून कळवता येत नाही त्याला? तो काय करेल? वहिनी सांगते तो करतो। मला एक कळत नाही, इतक्या रात्री त्या अरविंद जोशींना राधिकानी फोन केलाच कशाला? आई तू पॅनिक नको होऊस, मी ऋषीला फोन करतो। स्विच ऑफ येत नाही। राधिकाला फोन लाव आणि स्पीकरवर टाक। कमळे, ऋषी सर, कमळे, कोणी आहे का? कमळे, यांचा फोन? आता मी काय सांगू? हॅलो राधिका, तुला कळतंय का किती उशीर झालाय? इतक्या उशिरापर्यंत कोणी मॉल मध्ये असतं का? का अजून शॉपिंगच झाली नाहीये तुझी? मला एक कळत नाही, या फुटकळ शॉपिंग करता तू सरळ मॉलच्या मालकाला फोन लावलास? अक्कल आहे का तुला राधिका काही? आई, ते ऍक्च्युली इथे मला काहीही ऐकायचं नाहीये। तू आणि ऋषी 10 मिनिटाच्या आत मला घरात हवे, कळलं? आई पण हॅलो, कमळी, 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 काय होतंय तुला? इकडे बघ कमळी। आजी, खूप सारे शॉपिंग केलं आणि खूप सारे गिफ्ट पण आणले। खूप छान, वर जाऊन बघ। हा, राधिका, काय आहे हे? हे घातलंयस ना?
वेळ कळते ना तुला, तरी इतक्या उशिरापर्यंत बाहेर भटकत होतीस. आपल्या घरातले सगळे रूल्स विसरलीस का? इतक्या रात्रीपर्यंत बाहेर भटकून हे सारखं शॉपिंग करत बसलीस. घरी कोणाला फोन करून काही कळवलं नाही. रोहित, तुझ्या बायकोनी इनामदारांची अब्रू वेशीवर टांगायचं ठरवलंच आहे. फॉरगेट ऑल दिस. राधिका, तू त्या अरविंद जोशींना फोन का केला होतास? डू यू इव्हन रिअलाइज ते किती मोठे बिझनेसमॅन आहेत? राधिका, मी काय विचारतेय? आणि ऋषी कुठे? ऋषी तुझ्यासोबत आला होता ना मॉलमध्ये, आणि हिला का घेऊन आलीस? राधिका, मी काय विचारते, ऋषी कुठे आहे? आई ते ऋषी आहे ना, म्हणजे ऋषी आता जिथे कुठे आहे तो 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 ठीक आहे. व्हॉट डू मीन राधिका? काय मूर्खासारखी बडबडतीयस? मला सगळ्यात आधी सांग, ऋषी कुठे आहे? राधिका, ऋषी कुठे आहे? अरविंद जोशींचा फोन. हा सर, बोला. हे बघा, मला आत्ताच कळलं ऋषीची कार मॉलच्या पार्किंग मध्येच आहे. याचा अर्थ तो तिकडे मॉलमध्येच असेल. तुम्ही निघा लवकर, मीही निघतो. मॉलला भेटू. ओके ओके, थँक्यू सो मच जोशी सर, थँक्यू. रोहित, काय झालं? काय म्हणताय? आई, पॅनिक नको होस. जोशी सर म्हणतायत की ऋषीची कार ही मॉलमध्येच आहे, पार्किंग मध्येच आहे. डोंट वरी. अरे पण अनिका. हा अनिका, बोल. ऐक ना, फ्रेश घरी आला की नाही? कळलं की नाही त्याचं काही? हे बघ अनिका, पॅनिक होऊ नकोस. ऋषी तिकडे मॉलमध्येच आहे, त्याची कार तिथेच आहे पार्किंग मध्ये. आम्ही आता तिकडे जायला निघतोय. ओके, मी पण येते. हॅलो रोहित, चल आपण जाऊया पटकन. रोहित, ऋषी, 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 हे काय चाललंय? तू रात्रभर इथे होतास आणि ही काय करते इथे?